शिर्डीकरांसह साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांना कोट्यवधींचा गंडा, घालणाऱ्याविरोधात गुन्हा, अधिक परताव्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची फसवणूक। बीडमधील नराधम विजय पवार विरोधात आणखी एक गुन्हा, पोक्सोसह अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा, विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणी पवार सध्या न्यायालयीन कोठडीत। अमरावतीच्या पाटीपुरामध्ये दुचाकीच्या डिक्कीतून सुमारे 76 ग्रॅम एमडी ड्रग जप्त। अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांनी कारवाई करत एकाला केली अटक, 6 महिन्यात चौथी कारवाई। पुण्याच्या बिबवेवाडी पोलिसांकडून शरद मोहोळ टोळीतील गुंडाला अटक, संदेश कडू असं आरोपीचं नाव, खराडी परिसरातून अटक, अनेक दिवसांपासून पोलीस घेत होते शोध। बेळगावच्या हुबळीमध्ये वेश्या अड्ड्यावर पोलिसांची धाड, टॉयलेट रूममध्ये बनवला होता भुयारी मार्ग, लॉजचा मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना अटक, मालक मात्र फरार। बीड शहरात सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या, भाजप पदाधिकारी डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्यासह 7 जणांवर पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चिकोडीत परदेशात नोकरीसाठी व्हिसा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक, 289 जणांना 4.5 कोटींचा गंडा, मुंबईच्या दोघांना अटक, मंगळूर सीसीबी पोलिसांची कारवाई। मुंबईत कस्टम अधिकाऱ्यांनी बँकांकडून मुंबईला येणाऱ्या प्रवाशाला केली अटक, वन्यजीव वाहतूक आणि तस्करीच्या आरोपाखाली करण्यात आली अटक, 29 जिवंत आणि 8 मृत प्राणी जप्त। मुंबई विमानतळावर बँकॉकहून येणाऱ्या प्रवाशाकडून अंमली पदार्थ जप्त, मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत 9 कोटींचे अंमली पदार्थ ताब्यात। वर्ध्याच्या अजनसरामध्ये सापाचं प्रदर्शन करणाऱ्या 4 आरोपींना वन विभागाकडून अटक, न्यायालयानं आरोपींना सुनावली 2 दिवसांची वन कोठडी। अहिल्यानगरमधील 12 घरफोड्यांचा उलगडा, बीडमधून आरोपीला पिस्तुलासह केली अटक, कारवाईत जिवंत काडतूस आणि 25 तोळे सोन्याचे दागिने जप्त। जालन्यातील तरुणीच्या छेडछाड प्रकरणी 2 आरोपींना अटक, 5 आरोपी अद्याप फरार, मुलीची छेड काढल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांना केली होती मारहाण। साताऱ्यातील वाई येथील पोलीस उपनिरीक्षक आणि हवालदाराला लाच घेताना अटक, अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत घेतली लाच। सावरगाव तांडा येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, आरोपी अटकेपर्यंत नातेवाईकांचा शवविच्छेदनाला नकार। पुण्यात कोयते हातोड्यानं मारहाण करत राडा, 2 जण जखमी, हातात कोयते घेऊन कॉलेज परिसरात मारहाण, पुण्यातील आझम कॅम्पसमधील धक्कादायक घटना।